वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी सुरू असलेल्या आमरण अनशन पंढराचा दौरा केला। त्यांनी हैदराबाद गजेटबाबत दायर केलेल्या याचिकेचा उल्लेख करत सांगितले की हा गजेट सर्वोच्च न्यायालयातही आवाहन केला जाऊ शकतो। त्याचवेळी उत्तर प्रदेशात आय लव्ह मोहम्मद असे बोलल्यावर 15 ते 18 लोकांवर गुन्हे दाखल केल्याची घटना आंबेडकरांनी नोंदवली। त्यांनी ही कारवाई सरकारची मनमानी ठरवली असल्याचे सांगितले। प्रकाश आंबेडकर म्हणाले की कोणावर प्रेम व्यक्त केल्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे आणि ज्यांच्यावर मला प्रेम आहे तोच व्यक्ती असं सांगितल्यास फक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मी असं म्हणेन की जे देवेंद्र फडणवीस यांना 2018-19 मध्ये साध्य करता आलं नाही एकमेकाला भिडवण्याचं, त्यांनी GRच्या मार्फत आता एकमेकाला भिडवलेलं आहे। नुसतं ओबीसी आणि मराठा समाज यांना भिडवलेलं नाही तर त्याच्याच बरोबर बंजारा वंजारी असाही वाद लागला ते GR मुळे आणि दुसऱ्या बाजूला बंजारा आदिवासी असाही वाद लागला अशी असणारी परिस्थिती तेव्हा चाणक्य अत्यंत चांगल्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राबवली असते। तर काय वाटतं यातून पुढे काय निर्णय काय? हा ओबीसी समाजाच्या हातामध्येच निर्णय आहे। आरक्षणासाठी ते प्रामाणिकपणे राहणार आहेत का? स्वतःच्या प्रश्नावरती ओबीसी प्रामाणिक राहणार आहे का हा त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। आणि स्वतःच्या प्रश्नावरती प्रामाणिक ओबीसी राहणार असेल तर मग ज्या ज्या राजकीय पक्षाने GR काढलेल्याला समर्थन केलेलं आहे त्याच्या विरोधात स्थानिक स्वराज्यामध्ये मतदान करेल आणि स्वतःची असणारी ओबीसी ताकद त्या ठिकाणी दाखवून देईल। आणि ते जर ओबीसीने केलं तर हेच राज्यकर्ते ओबीसींकडे येऊन आम्ही GR मागे घेतला म्हणून त्या ठिकाणी सांगतील। प्रश्न एवढा आहे की ओबीसी स्वतःच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहणार आहे का हा महत्वाचा भाग आहे।